डिसेंबर 2023 मध्ये देशात कांद्याचा तुटवडा जाणवू लागला होता। हे चित्र पाहून केंद्र सरकारनं परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातले। पण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी जीवनरेखा असलेल्या कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध आल्यानं कांद्याचे भाव कोसळले आणि कांदा उत्पादन करणारा शेतकरी अडचणीत सापडला। कांदा निर्यातीसाठी खुला करण्यात आला असल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे मिळाला खरा, परंतु कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क व $550 किमान निर्यात मूल्य आकारल्याने भारतातील शेतकऱ्यांचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाला होता। याचा थेट परिणाम कांदा निर्यातीवर होऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं। महाराष्ट्रातल्या बळीराजाचे होणारे हाल पाहून देवेंद्र फडणवीसांनी केंद्र दरबारी फेऱ्या मारून शेतकऱ्यांची व्यथा मांडली। त्यानंतर कांद्यावरील निर्यात बंदी अखेर हटवली, परंतु 40% शुल्क लावून निर्यातीला परवानगी देण्यात आली होती। या काळात देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील मिळालं। केंद्र सरकारने निर्यात शुल्क 40% 20% केलं, किमान निर्यात मूल्य रद्द केलं। देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्यामुळे आता महाराष्ट्रातील बळीराजा सुखावलाय आणि सगळीकडे आनंद व्यक्त केला जातोय।